किंवा महानगरपालिका असेल त्याच्यात ते केलेलंच आहे. परंतु जनता जनार्दन सगळं समजते. जनता जनार्दन आपला निर्णय बरोबर देणार आहे. ते कितीकही घपले त्यांनी मतदार यादीमध्ये केलं तरी जनता हुशार आहे. जनता आपला निर्णय व्यवस्थित देईल अशी आमची आशा आहे. आपल्या क्षेत्रात BJPचं मतलब काल जी पार्टी ठेवली होती मुख्यमंत्री साहेबांनी तरी पोहा म्हणून, त्या पार्टीमध्ये त्यांनी स्पष्टपणे स्टेजवर उभं राहून सांगितलं की नागपूरमध्ये पाणी आणि रस्ते खड्डे बिलकुल आहेत नाही. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? मुख्यमंत्री साहेबांनी कालही सांगितलं, ह्याच गोष्टी 2014ला सांगितल्या. प्रत्येक निवडणुकीमध्ये 14ची निवडणूक असेल, 17ची निवडणूक असेल, 19ची निवडणूक असेल, 24च्या निवडणूक असेल, प्रत्येक वेळेस ते म्हणत आलेत. त्याच्यासोबत बाकी केंद्रीय मंत्रीसुद्धा म्हणतात किंवा त्यांचे जे 4 आमदार आहेत नागपूर शहराला तेही तसंच म्हणतात. परंतु जनतेला माहीत आहे की पाणी किती वेळ मिळते, पाण्याचं बिल किती येते आणि पाणी किती देतात, गड्डे आहेत की नाही या शहरामध्ये हे सगळं माहीत आहे. पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी बघा, किती ॲक्सिडेंटच्या तक्रारी आहेत. तर त्या तक्रारी जर तुम्ही RTIच्या माध्यमातून मागितल्या, जर त्याच्यावर तो कायदा लागू होत असेल तर, जर तो मागितला तर तुमच्या लक्षात येईल की नागपूर शहरामध्ये गड्ड्यामुळे इथे रोड रस्त्याचे कामं चालू असल्यामुळे त्या कामामुळे किती लोकांचे हातपाय तुटले आणि किती लोकांचे जीव गेले हे लक्षात येईल. आता आपल्याकडे खूप सारे सिमेंट रोड बनले आहेत आणि गडकरी साहेब स्टेजवर उभे राहून स्वतः सांगतात की आमच्या आर्किटेक्टनी नकाशा बनवताना चूक केली, आम्हाला ते दुरुस्त करायचे आहे. तर काय तुम्हाला वाटते? भारतीय जनता पक्षाचे जे कॉर्पोरेटर होते त्यांनी विकास केला नाही, त्यांनी लक्ष दिलं नाही, त्यांनी श्रीमंत वस्त्यांमध्ये लक्ष दिलं. त्यामुळे विकास कामे करताना जो असमतोलपणा आला आहे, कदाचित आम्हाला निवडून दिलं तर आम्ही जो गरिबाच्या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात काम करू, विकासामध्ये समतोल विकास करू, अशा पद्धतीने आमची या ठिकाणी योजना राहणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 व नागपूर महानगरपालिका अधिनियम 1948 अंतर्गत ज्या काही सोयीसुविधा या ठिकाणी पुरवता येणार आहे, गटाराच्या मोठा प्रश्न, भीषण प्रश्न या ठिकाणी आहे, गटाराचा मोठा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी. नाग नदीची भिंत जागोजागी तुटलेली आहे, त्या भिंतीची रिपेरिंग करणे, शिक्षणाचा प्रश्न सोडवणे, चांगल्या पद्धतीची मंडपाची शाळा ज्यामध्ये गोरगरिबांचे राधाकृष्ण हॉस्पिटलच्या हॉस्पिटल नाही, राधाकृष्ण हॉटेल आहे ना, निर्माण केला पाहिजे. त्याच्या अपोजिटमध्ये या ठिकाणी त्या बिल्डिंगपाशी थांबा. असा आमचा एजेंडा या निवडणुकीमध्ये राहणार आहे. आम्ही झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे देण्याच्या संदर्भात कारवाई करणार आहे. कारण आतापर्यंत जे पट्टे ज्यांना देण्यात आहेत ते भाडेपट्टे राईट साईडला थांबा, किरायदार अशा पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जेव्हा राजवट होती त्या राजवटीमध्ये लोकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले, मालकीमध्ये त्यांना मालक बनवण्यात आलं. समोरची मधातली निरालीवाल्याची बिल्डिंग होती ना, अशा पद्धतीची योजना आम्ही या ठिकाणी राबवू. आम्ही आमची सत्ता आली तर 15 तारखेला माझं नम्र निवेदन राहणार आहे येथील नागरिकांना की त्या येत्या 15 तारखेला तुतारी चिन्हावरील बटन दाबून आमच्या 4ही उमेदवारांना निवडून द्यावं. यापूर्वी धुनेश्वर भाऊ पेटे आमच्या प्रभागात एकमेव नगरसेवक होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. आम्हा तिघांनाही त्यांनी पुन्हा संधी दिली.